तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ठाकरेंनी दाखल केलेली, त्यावर काही वेळातच सुनावणी होणार आहे. ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेली कायदेतज्ञ आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. मंजुनाथजी, स्वागत आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही महत्त्वपूर्ण सुनावणी जी आहे ती काही मिनिटांमध्ये म्हणजे 30 मिनिटांमध्ये सुरू होणार आहे. सगळ्यात आधी हे प्रकरण कसं असणार आहे, कशी ही सुनावणी सुरू होईल ते सांगा. आता कॉन्स्टिट्यूशन बेंच पुढे रेग्युलर हिअरिंग चालू आहे. जे मेन मॅटर पेंडिंग आहे त्याच्यावर हिअरिंग चालू आहे. तर त्याच्यानंतर 3:30 वाजता एक डिव्हिजनल बेंच, ज्याच्यामध्ये चंद्रचूड साहेब सुद्धा आहेत आणि पी नरसिंह आहेत, त्यांच्या समोर ही युक्तिवाद होणार आहे. आणि त्यात बेसिकली आता ईसीचा ऑर्डर जो ठाकरे गटाने चॅलेंज केलेला आहे त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट ग्राउंड्स आहेत. ग्राउंड्स म्हणजे अगोदर जेव्हा युक्तिवाद हरी साळवे करत होते त्यावेळी त्यांच्या युक्तिवादामध्ये स्पष्टपणे ते नेहमी म्हणायचे की आम्ही पक्षाच्या बाहेर पडलेलो नाहीये, पक्षामध्येच असून आम्ही इंटर डेमोक्रेसी बद्दल बोलतोय, पक्षामध्ये असलेल्या मतांतराबद्दल बोलतोय. परंतु जेव्हा ईसीचा ऑर्डर आपण बघतो त्या ईसीच्या ऑर्डर मध्ये स्पष्टपणे नमूद येतोय की पार्टीमध्ये स्प्लिट आहे. स्प्लिट याचा अर्थ 2 गट झालेले आहेत, ज्या अर्थी ठाकरे गटाचा मुद्दा तोच उपस्थित करतात. प्रथम मुद्दा मांडलेला तोच मुद्दा आहे, ज्या अर्थी ह्यांचा युक्तिवादच असा होता की ह्यांच्या गटामध्ये पक्षामध्ये आम्ही कुठे फूट केलेली नाही, आम्ही फक्त विरोधी मतामध्ये आहोत. असं असताना ठाकरे गटामध्ये फूट ही कुठून आली आणि असं रिकग्नाइज करण्याचा अधिकार ठाकरे गटामध्ये फूट किंवा एखादी स्प्लिट आहे याचा करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का? हा खूप महत्वाचा आणि प्राईम मुद्दा ठाकरे गटाने आपल्या याचिकेमध्ये मांडलेला आहे. सोबतच त्यांची शिवसेनेची घटना अनकॉन्स्टिट्युशनल कशी होऊ शकते, त्या पद्धतीनं शिंदे नेतेपदी आहेत आणि ठाकरे शिवसेना प्रमुख होते, दोघांसाठी वेगवेगळे न्याय का, हे सुद्धा आहेत. टोटल इन इंटायरिटी एक ऑर्डर कसं इलिगली सफर होतीये, द ऑर्डर ऑफ ECI सफरिंग फॉर इलिगॅलिटी, असं थोडक्यात त्यांचे काही अजून एक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. सोबतच डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात ज्यावेळी डिस्क्वालिफिकेशन पेंडिंग आहे आणि त्यावेळी ECI हा निर्णय घेणं की ते थोडंसं गडबडीचं होत नाहीये का, याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत नाहीये का, हा सुद्धा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडलेला आहे. आणि मला वाटतं ह्याच मुद्द्यावर ओपनिंग कमेंट सिब्बल साहेबांचं ह्याच्यावरच असेल की ह्यांनी स्प्लिट नसताना स्प्लिट कसे दाखवू शकले आणि ती स्प्लिट दाखवण्यासाठी ह्यांच्याकडे असा काही पुरावा शिंदे गटाने ECI पुढे मांडले, ज्याच्या आधारे ECI असं सांगते की ह्या पार्टीमध्ये सध्या फूट आहे. बरं, मला वाटतं ह्याच पद्धतीने ओपनिंग त्यांच्याकडून अपेक्षित. बरं मंजुनाथजी, या सगळ्यामध्ये जर आपण सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत अद्याप सुप्रीम कोर्टात कोणता निर्णय झालेला नाहीये. खासदार आमदारांच्या बहुमतावर निवडणूक आयोगानं हा निर्णय दिलेला आहे. या सगळ्यावर असा प्रश्न जो आहे तो वारंवार उपस्थित केला जातो सिब्बल यांच्या वतीनं सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टात जी आता सध्या सुनावणी सुरू आहे की संघटनेला महत्त्व आहे. तर खासदार आमदारांचं बहुमत असो किंवा संघटनेला महत्त्व देताना 16 आमदार अपात्राचा निर्णय अद्याप झालेला नसताना निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला, तर आज नेमकं काय होऊ शकतं, काय वाटतंय? नक्कीच त्याच्यामध्ये आता सुप्रीम कोर्टाने काय केलेलं आहे की अगोदरच्या ज्या मेन याचिका आहेत, जे मेन पिटिशन्स आहेत, ते कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे ऑलरेडी वर्ल्ड आहे आणि त्यामुळं सध्याचा जो पिटिशन आहे हा फक्त डिव्हिजनल बेंच पुढे आहे आणि हा पिटिशन थोडंसं इंडिपेंडेंटली ऐकून घेतलं जाईल आणि दॅट विल बी रिस्ट्रिक्टेड टू ECI ऑर्डर. ECI जे निवडणूक आयोगाने जो ऑर्डर दिलेला आहे त्या ऑर्डरच्या बेसिसमध्ये त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी ह्यांनी काढलेल्या आहेत, मुद्दे जे ठाकरे गटाने मांडलेले आहेत, त्या मुद्द्यांच्या रिलेटेड काही आर्ग्युमेंट पुढे येतील. ऑफकोर्स त्याच्यामध्ये सुद्धा अपात्रतेबद्दल उल्लेख आहे की त्यांचा दुसरा मुद्दा तोच आहे की ज्याच्यामध्ये अपात्रता त्यांच्यामध्ये पेंडिंग आहे, 15 आमदारांचा अपात्रता जेव्हा पेंडिंग आहे आणि त्याचे गृहीत धरून तुम्ही असं काही ऑर्डर आदेश देताय का, त्यांनी ते अपात्र होणारच नाहीयेत आणि तसं धरून तुम्ही पक्ष त्यांच्याकडे वर्गीकरण करताय का, ह्याबद्दल सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आपण ज्या पद्धतीने उपस्थित केला, मला वाटतं कपिल सिब्बल साहेब त्याच्यावर सुद्धा खूप एक्सटेन्सिव्हली आर्ग्युमेंट मला अपेक्षित आहे. निश्चितच आपल्यासोबत आणखी देखील
जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत गोपाळदादा तिवारी काँग्रेस प्रवक्ते देखील जोडले गेलेत. गोपाळजी, आपलं स्वागत आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये. सकाळपासून सुप्रीम कोर्टात एका बाजूनं 16 आमदारांची सुनावणी सुरू आहे, महाराष्ट्र सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू आहे आणि ही सगळी सुनावणी गेल्या 8 महिन्यांपासून सुरू असताना निवडणूक आयोगानं निर्णय दिला आणि त्यावर देखील आज ही सुनावणी होणार आहे. मॅडम, ही सुनावणी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर नव्हे तर देशात लोकशाही, संविधान याचं अस्तित्व राहणार का नाही राहणार याविषयी फार मोठा निर्णय या ठिकाणी या सुनावणीतनं होणार आहे. त्याच्याकडे संपूर्ण देशाचं जगाचं लक्ष लागलेलं आहे. भारतात लोकशाही प्रधान राष्ट्र समजल्या जाणाऱ्या भारतामध्ये संविधान, घटनात्मक काही पदं असतात, त्यांच्या काही ठराविक जबाबदाऱ्या असतात. राज्यपाल असो, विधानसभेचे अध्यक्ष असो, सुप्रीम कोर्टाने ह्या सगळ्या घटनात्मक पदांच्या बाबतीत योग्य भाष्य केलेलं आहे त्या ठिकाणी. आणि ह्या सगळ्यांचा जर आढावा घेतला तर देशात लोकशाही मार्गाने निवडून आलेलं जे सरकार आहे त्याचं हायजॅक करण्याची पद्धत चालू आहे का काय, म्हणजे एखादा गट बाहेर फुटतेल किंवा विशेष म्हणजे मला फूट पडली नसून ही फूट पाडली गेली हे स्पष्ट झालेलं आहे. त्या ठिकाणी सत्ताधारी भाजप हे मान्य करते. काल परवा तर अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी मान्य केले की यांनी आम्हाला धोका दिला म्हणून आम्ही त्यांना ह्या पद्धतीने वागवलं. अरे, मला एक लक्षात आणून देऊ इच्छितो की वारंवार भाजपाचे प्रवक्ते आणि हे सांगतात की यांनी पाठीत खुरा खुपसला. परिस्थिती अशी होती की पहाटेच्या शपथविधीनंतर जी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय घेतला की ताबडतोब तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी, नाही तर हे सरकार बनवू पाहत होते पहाटेच्या शपथविधीनंतर. त्यावेळेला जेव्हा ट्रायडंट हॉटेलमध्ये 156 आमदारांची संख्याबळ दाखवलं गेलं संध्याकाळी, त्यावेळेला त्याच्या दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टाने 48 तासात बहुमत सिद्ध करायला सांगितलं. नाहीतर 14 दिवसाचा जो कालावधी दिला होता त्यांच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी, त्याच्यावर गृहीत धरून हे सगळं करतच होते ना. पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. कारण का? सुप्रीम कोर्ट जागरूक होतं, न्याय व्यवस्था जागरूक होती आणि म्हणूनच त्यावेळेला देखील मवियाचं सरकार हे स्थापन झालं. ही वास्तवता आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि अनिल देसाई सुप्रीम कोर्टात बाजू मांडत होते आणि आमच्याकडे एवढं संख्याबळ आहे, त्यामुळे पहाटेच्या शपथविधीचं सरकार होऊ नये, आम्हाला संधी मिळावी. आणि जेव्हा ते 14 दिवसाचा कालावधी रद्द करून 48 तासात त्यांनी बहुमत सिद्ध करायला सांगितलं, त्यावेळेला मात्र देवेंद्र फडणवीस जे तथाकथित मुख्यमंत्री झाले पहाटे शपथ घेऊन, त्यांनी सरेंडर झाले आणि ते म्हणले आम्ही राजीनामा देतो. त्यामुळे हे सरकार झालं. म्हणजे हे मविया सरकार स्थापन होण्यामध्ये देखील सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण भूमिका आहे, हे मला सांगायचंय. दुसरं ज्या वेळेला या विधानसभेमध्ये म्हणजे आता गेल्या हे भारतीय राज्यव्यवस्था ही संघ राज्य व्यवस्था आहे. त्याला राज्यांना काही अधिकार आहेत, विधानसभेला काही अधिकार आहेत, राज्यपालांना काही अधिकार आहेत. परंतु ह्या अधिकाराचं पालन न करता आपण जर मनमानी करून सत्ता हस्तगत करत असू तर ते घटनेविरोधी आहे, लोकशाही विरोधी आहे आणि ती त्या ठिकाणी ते बेबनशाही आणि एखाद्याच्या गोष्ट हायजॅक करण्यासारखी ही सत्ता काबीज करण्याची गोष्ट आहे. हा सत्तेवर घातलेला दरोडा आहे, ही राजकीय घरफोडी आहे. रात्री वेषांतर करून तुम्ही जाता. ह्या अमृता फडणवीसांनी मान्य केलेलं आहे की देवेंद्रजी रात्री वेषांतर जायचे. त्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी यांनी जेव्हा त्या ठिकाणी विधानसभेत बोलत असताना रात्री सर्व झोपल्यावर पहाटे सगळ्या झोपायच्या अगोदर आम्ही भेटत असू. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमधनं तुम्ही स्पष्ट करताय की भारतीय जनता पक्षची महाशक्ती आमच्या मागे आहे. मग ते जर फूट पडली असती तर मुंबईत जाऊन सुद्धा हे महाबंड किंवा हे म्हणतात उठाव केला, याला फार शौर्याच्या संकल्पना देतात ते. तर हा उठाव जर खरंच तुमच्यात पुरुषार्थ असता, जर खरेखर तुमच्याकडे नैतिकता असती तर मुंबईमध्ये ठाकरेंच्या तोंडावर पण उठाव झाला असता ना. त्याकरता सुरत मार्गे वाया त्या ठिकाणी आसामला जायची गरज नव्हती ना. जर तुम्हाला उठावच करायचा असेल तर मुंबईत पण झाला असता. परंतु तुम्ही कुणाच्या तरी सांगण्याने, कुणाच्या तरी दडपणाने ज्या अनेक म्हणजे ते जाधव असतील, सरनाईक असेल, ज्यांच्यावर ईडीने कारवाया केल्या होत्या,
हे केंद्र सरकार बरं. अनेक संस्था ज्या आहेत त्यांची स्वायत्तता त्या ठिकाणी मोडून काढू इच्छिते आणि केंद्र सरकार आपल्या आधिपत्याखाली त्यांना घेऊ इच्छिते. बरं. हे लोकशाहीला अत्यंत बरं गोपाळजी 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 अगदी भाजपचे प्रवक्ते आपल्या बरोबर काही क्षणातच जोडल्या जातील आणि मग त्यांच्याकडून आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊयात. मात्र सूरज चव्हाण राष्ट्रवादीचे आपल्या बरोबर जोडले गेले. सूरजजी, स्वागत आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये. 2 महत्त्वाच्या सुनावण्या पार पडत आहेत. सकाळपासून सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुनावणी काही वेळात सुरू होणार आहे. सूरजजी बोला. खर तर महाराष्ट्रातल्या जनतेला आणि देशाला आज या सुनावणीच्या माध्यमातून ही लोकशाही वाचेल अशी अपेक्षा आहे. या निर्णयानंतर कदाचित जी सत्ताधारी पक्ष आहे त्यांना हम करे सो कायदा आम्ही करेल तेच पूर्व दिशा अशा पद्धतीच्या आवेशामध्ये जे वावरत आहेत त्यांना चपराक या माध्यमातून बसावी अशी अपेक्षा आहे. परंतु ज्या यंत्रणा दबावाखाली काम करतायत, मग ते ईडी असो अथवा निवडणूक आयोगाचा निर्णय असो, तो कुणाच्या दबावाखाली काम करतायत. न्यायालयानं नुसता निकाल आमच्या बाजूने देऊ नये तर न्यायालयानं लोकशाही सुद्धा वाचवण्याचं काम आज न्यायालयाच्या माध्यमातून होऊ शकतं आणि ती अपेक्षा महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम जनतेला ही न्याय व्यवस्थेकडनं आहे. बरं, आपल्या बरोबर भाजपच्या देखील प्रवक्त्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि यावेळी त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आरती साठे भाजप प्रवक्ता आपल्या बरोबर. आरतीजी, स्वागत आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये. हम करे सो कायदा आणि स्वायत्त संस्था ज्या आहेत त्या सगळ्या केंद्र सरकार आपल्या आधिपत्याखाली घेत आहे असा आरोप यावेळी केला जातोय. आधी मी या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून घेते. मला वाटतं आता हे एक फॅशन झालं आहे की सांगायचं की सगळ्या संस्था ह्या केंद्र सरकारच्या माध्यमातूनच चालतात. मला वाटतं हे एक फॅशन स्टेटमेंट झालंय आणि असं दर्शवलं गेलंय की रूल ऑफ लॉ हा प्रकारच नाही आपल्या देशामध्ये आणि जसं काही कायदा व्यवस्था ही कम्प्लिटली कोलमडली गेली आहे, हे कम्प्लिटली इनकरेक्ट आहे. जे काय होत आहे ते कायदेशीर प्रमाणे होत आहे. प्रत्येक गोष्टीची सुनावणी होती आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला अपेलेट फोरम्स आहेत, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत, कॉन्स्टिट्युशनल कोर्ट तुमची मॅटरची सुनावणी होती आहे. सो हा एक आरोप मला वाटतं हा एक बिनबुडाचा आरोप आहे. सुप्रीम कोर्ट आताही त्यांची सुनावणी चालू आहे आणि त्या सुनावणीमधून सगळे निर्णय येतील. इलेक्शन कमिशनने त्यांचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टासमोर ज्या याचिका आहेत त्या सुद्धा असं दाखवायचं किंवा असं दर्शवायचं की काहीच न्यायव्यवस्थेला म्हणजे तुम्ही न्यायव्यवस्थेला मानच देत नाहीये असा एक ह्याच्यातून निष्कर्ष काढला जाईल. तर मला असं वाटतं या बिनबुडाच्या ॲलिगेशन करण्याच्या ऐवजी आपण आधी सुप्रीम कोर्ट काय म्हणतं आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांचा जो निर्णय असेल त्याच्या निर्णयाचं आम्ही पालन करू. बरं, बोला सूरजजी, बोला. तुम्हाला काहीतरी बोलायचंय, बोला. पद्धतीनं महाराष्ट्राची फसवणूक. ताईंना माझा प्रश्न आहे, ताई, ईडी ही स्वायत्त संस्था असेल किंवा निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असेल तर भारतीय जनता पार्टीची नेते एखाद्या विरोधी पक्षावर कार्यवाही होण्याच्या आधी तारीख, वार आणि वेळ कशी ठरवतात आणि त्याच तारखेला त्याच वेळेत ईडीची किंवा इलेक्शन कमिशनचा निर्णय कसा येतो? कोणी या स्वायत्त संस्थेला पोपट बनवलंय हा देश बघतोय. आपण किती जरी एक साळसूदपणा आणण्याचा प्रयत्न केला, किती जरी आपण लोकशाही मार्गाने चालतो असं दाखवण्याचा प्रयत्न केला तर या भारत देशातल्या जनतेला माहिती झाले की भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं स्वायत्त संस्थेचं एक पोपट बनवून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर ताई सांगत होत्या की न्याय व्यवस्थेबद्दल. ताई, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, सुप्रीम कोर्टाच्या 4 जजेसनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं आमच्यावरती एक अदृश्य शक्ती काम करते आहे. ती शक्ती आम्हाला काम करत असताना कुठला तरी दबाव आणण्याचं काम करते आहे. हे सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी सांगितलेले. आता ती शक्ती कोण, त्यावर दबाव आणणारे कोण होते हे सगळ्या देशाला माहिती आहे. तुम्ही किती जरी सांगितलं की भारतीय जनता पार्टी लोकशाहीच्या मार्गाने चालते तर आता देशातल्या जनतेला तुमच्या या शब्दावरती विश्वास राहिलेला नाही. बरं आरतीजी, मी या प्रश्नांची उत्तर घ्यायला तुमच्याकडे येईनच, मात्र मी मंजुनाथजींकडे पुन्हा एकदा जाते. मंजुनाथजी, कपिल सिब्बल यांनी जर युक्तिवाद सुरू केला काही वेळात पहिल्यांदा कोर्टात, तर त्यांच्या युक्तिवादाचे महत्वाचे मुद्दे काय असू शकतात? आता टोटली त्यांचा फोकस असणार आहे
ईसीआयच्या ऑर्डरवर हा. आणि त्याच्यातले काही मुद्दे त्यांनी आपल्या याचिकेमध्ये मांडलेले आहेत. हा. त्याच्यामध्ये महत्वाचा पहिला मुद्दा, जेव्हा डिस्क्वालिफिकेशन पेंडिंग असताना हा आदेश पारित करण्याचा इतकी घाई का? पहिली मुद्दा. दुसरा मुद्दा की मगाशी सुद्धा आपण डिस्कस करत होतो की ज्या अर्थी शिंदे गट स्वतः म्हणत होतं की आमच्यामध्ये फूट नाहीये, पक्षामध्ये आमची फूट नाहीये, ही फक्त इंटर डेमोक्रेसीचा इश्यू आहे, आम्ही आमच्या नेत्यांविरुद्ध असंतोष आहे, तो असंतोष ह्या पद्धतीने आम्ही व्यक्त करतोय. अशी परिस्थिती असताना ईसीआयला पार्टीमध्ये स्प्लिट झालेली आहे किंवा स्प्लिट आहे असं रिकग्नाइज करण्याचा कुठला अधिकार आला आणि असे काही सबळ पुरावे ईसीआयच्या पुढं शिंदे गटानं दिलं किंवा ईसीआयला सुमोटो असे काही डॉक्युमेंट्स भेटले ज्याच्या आधारे ईसीआय म्हणतं की शिवसेनेमध्ये उभी फूट आहे, ज्याच्यामध्ये 2 गट झाले, एक ठाकरे गट आणि शिंदे गट. लिटरली जर लिगली आणि त्यांच्या सबमिशन्स जर आपण बघितल्या तर हरीश साळवेंचा असू दे किंवा मनीष जेठमलानीचे असू दे, त्यांच्या सबमिशन्स मध्ये कुठंही पार्टीमध्ये स्प्लिट आहे या पद्धतीचे युक्तिवाद त्यांचे नव्हतेच सुप्रीम कोर्ट आतापर्यंतच्या युक्तिवादामध्ये. त्याच्यानंतर 3 नंबर येतोय की शिवसेनेची घटना अनकॉन्स्टिट्युशनल 2018 साली जी घटना अमेंड करण्यात आली त्याच्यामध्ये ती घटना अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं ईसीआय सांगतं. ती त्याच्यासाठी मग ही अनकॉन्स्टिट्युशनल कशी होऊ शकते? जर अनकॉन्स्टिट्युशनल जर असेल तर शिंदेची जी गटनेता पद होता तो सुद्धा इथं इनव्हॅलिड ठरेल. ज्या अर्थी तुम्ही ठाकरेंची नेमणूक इनव्हॅलिड ठरवता त्या अर्थी शिंदेची नेमणूक सुद्धा इनव्हॅलिड ठरायला पाहिजे. त्याच्यानंतर ईसीआय टोटली बायस्ड ऑर्डर पास करते. ही टोटली बायस्ड ऑर्डर आहे. इट इज नॉट फॉलोइंग द ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ असं त्यांचं म्हणणं आहे. त्याला त्यांचं म्हणणं असं येतं की ह्यांनी ज्या टेस्ट अप्लिकेबल केलेल्या आहेत म्हणजे सादिक अली जी केस सुप्रीम कोर्टाने डिसाईड केलं होतं कॉन्स्टिट्यूशन बेंचमध्ये, त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया सुप्रीम कोर्टाने दिलं होतं की ज्या क्रायटेरियामध्ये ईसीआयनं हे सगळ्या चिन्ह आणि नावाबद्दल आपण डिसाईड करायला हवं. त्याच्यामधली होती मेजॉरिटी, टेस्ट ऑफ मेजॉरिटी. तर टेस्ट ऑफ मेजॉरिटी म्हणलं तर कसे, तर पार्टीच्या इनर लेअर आणि आउटर लेअर मध्ये मेजॉरिटी त्या रायव्हल ग्रुप्स मध्ये असायला पाहिजे, एका ग्रुपकडे असायला पाहिजे. आणि ते लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये असू दे की नंबर ऑफ मेंबर्स असू दे आणि पार्टी इंटर पार्टी सुद्धा त्याच्यामधले असलेले पदाधिकाऱ्यांची संख्या सुद्धा एका गटाकडे जास्त असायला पाहिजे आणि ते प्रायमा फासी दिसून यायला पाहिजे. तरच एखाद्या गटाकडे तो चिन्ह आणि एखादा पार्टी नाव आपण वर करू शकतो. मग ह्या सगळ्या क्रायटेरिया असताना ईसीआयला असे कुठले डॉक्युमेंट भेटले किंवा असं काही त्यांना निदर्शनास कुठं येऊ शकला की यांच्याकडे लेजिस्लेटिव्ह सपोर्ट इतका आहे. फाईन, देर आर नंबर्स ऑफ एमएलए, फक्त नंबर्स ऑफ एमएलए असल्याच्या कारणानं शिंदे गट मेजॉरिटीमध्ये येऊ शकते का? हे खूप प्रामुख्यानं मुद्दे त्यांच्याकडे असणार आहेत. आणि ह्या मुद्द्यांच्या बेसिसवर सोबतच कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी ज्याच्यावर गेले 2 दिवस ते एक्सटेन्सिव्हली आर्ग्युमेंट करत आहेत. कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी म्हणजे काय? ते कॉन्स्टिट्युशन मध्ये ज्या काही तत्व दिलेले आहेत, एखादा आदेश देत असताना निवडणूक आयोग एखादा आदेश देत असताना त्या मॉरॅलिटी फॉलो केली आहे का? सध्याचा ऑर्डर बघत असताना ह्या कुठल्याही मॉरॅलिटी दिसून येत नाहीत. असं मला वाटतं एकंदर ह्याच पद्धतीचा एखादा आर्ग्युमेंट, त्यांचं स्टार्टिंग आर्ग्युमेंट, ओपनिंग कमेंट ह्या पद्धतीने पुढे येऊ शकेल. निश्चितच मंजुनाथजी, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. या ही नेमकी सुनावणी कशी होऊ शकते किंवा काय आज कोर्टात होऊ शकते या सगळ्यांवर चर्चा सुरूच राहणार आहे. गोपाळजी, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते. मात्र एक छोटीशी ब्रेकची जी आहे ती वेळ झालेली आहे. मी पुन्हा एकदा हीच चर्चा सुरू राहणार आहे. काही वेळातच म्हणजे अगदी काही मिनिटं जी आहेत ती 6 ते 7 मिनिटं उरलेली आहेत. निवडणूक आयोगावर सुनावणी होणार आहे. या सगळ्याचे प्रत्येक ताजे अपडेट जे ते न्यूज स्टेट महाराष्ट्र तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहे. वेळ झाली एक छोटासा. गोपाळ तिवारी काँग्रेस प्रवक्ते आपल्या बरोबर आहेत. सूरज चव्हाण राष्ट्रवादी प्रवक्ते आपल्या बरोबर आहेत आणि ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेली कायदेतज्ञ आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. पुन्हा एकदा सूरजजी, मी तुमच्याकडे येते. दुसऱ्या दिवशीची सुनावणी संपलेली आहे आणि सुनावणी संपता कपिल सिब्बलांनी एक मुद्दा मांडलेला आहे, तो म्हणजे असा की राज्यपालांनी योग्य निर्णय वेळीच घेतला नाही, त्यामुळे आम्हाला आता न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. सूरजजी, तुमचा आवाज येत नाही.
सूरजजी, अगदी तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मी थेट जाते आरतीजींकडे. आरतीजी, दुसऱ्या दिवशीची सुनावणी संपलेली आणि थेट कपिल सिब्बल म्हणजे ठाकरे गटाच्या वतीनं असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे की राज्यपालांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला नाही आणि बंडखोरी होणार होती हे राज्यपालांना माहिती होतं. नाही, मला वाटतं हा त्यांचा युक्तिवाद आहे आणि या युक्तिवादावर सुप्रीम कोर्ट त्यांचा निर्णय देईलच. पण राज्यपालांना बंडखोरी होईल किंवा राज्यपालांना तो निर्णय त्यांनी वेळेवर घेतला नाही ह्याचा काही प्रश्नच नव्हता. कारण ज्या प्रकारे सगळ्या इव्हेंट्स घडल्या त्याच्यामध्ये राज्यपालांना बंडखोरी होणार आहे ह्याची काही कल्पना असेल असं नाही मला वाटत. हे खरं म्हणजे एक स्टेटमेंट होऊ शकतं, पण हा त्यांचा युक्तिवाद आहे आणि त्याच्यावर जर त्यांना काही स्टेटमेंट करायच्या असतील किंवा त्याच्यावर ते काही फॅक्च्युअली प्रेझेंट करू शकतील की असं त्यांना वाटतं की राज्यपालांना हे माहीत होतं, त्याच्या मागे काही ठोस पुरावे असतील तर मग सुप्रीम कोर्ट त्याप्रमाणे त्याच्यावर विचार विमर्श करेल आणि त्याच्यावर एक डिसिजन देईल. पण नुसताच युक्तिवाद करण्यापुरता हे स्टेटमेंट करतं राज्यपालांना कसा हा बंड होणार होता ह्याची काहीच पूर्वतयारी झाली नव्हती. ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये एक वातावरण तयार झालं होतं, ज्या प्रकारे हे गव्हर्नमेंट इनएफिशियंट झालं होतं, ज्या प्रकारे इनफॅक्ट ज्या प्रकारे शिंदे गटाची फूट पडली त्याच्या मागे एक मोठी हिस्ट्री आहे. त्याच्या मागे त्यांचं एक डिससॅटिस्फॅक्शन होतं आणि त्या डिससॅटिस्फॅक्शनमुळेच हे बंडखोरी झाली आहे. ह्याच्यामध्ये राज्यपालांचा बंडखोरीमध्ये काहीच रोल नव्हता. निश्चित. सूरजजी पुन्हा एकदा जोडले गेले. सूरजजी बोला. राजभवन हे ज्यावेळेस कोश्यारीजी या राज्याचे राज्यपाल म्हणून होते त्यावेळेस राजभवन हे भारतीय जनता पार्टीचं कट कारस्थान करणारं कार्यालय झालं होतं. हे महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलेलं आहे. अनेक वेळा राज्यपालानं महाविकास आघाडीचं सरकार कशा पद्धतीनं अडचणीत येईल हे घटनात्मक पदावर बसून एका विरुद्ध पक्षाला फायदा होईल अशा पद्धतीची कृती त्यांची या राज्यामध्ये झालेली आहे आणि हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. राज्यपालाने या महाराष्ट्रामध्ये घटनात्मक पदावर बसून भारतीय जनता पार्टीला साजेसं असं काम, त्यांना सोयीस्कर असं होईल असं कार्य हे राज्यपालानं राजभवनामधून केलेले आणि त्याचे सढळ पुरावे आणि अनेक वेळा महाराष्ट्राने त्यांच्या वर्तणुकीतून हे पाहिलेले आणि सढळ पुरावे सुद्धा या आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि ते कोर्टामध्ये सुद्धा दिले जातील. बरं, निश्चितच गोपाळजींकडे मी येते. गोपाळजी, तुम्हाला काही मत मांडायचे का यावर, कारण मला पुन्हा एकदा कायदे तज्ञांकडे जायचंय. नाही मॅडम, बघा आता ज्या भाजपच्या प्रवक्त्या मॅडम ज्या बोलल्या की असं काही नाहीये, संस्था जसं काही असं काही प्रयत्न होत नाहीये, जिथे केंद्रीय गृहमंत्रीच मान्य करतायत की आम्ही हा धडा शिकवला, तिथे अजून कुठला पुरावा पाहिजे? म्हणजे जर तुम्ही ह्या संस्थांचा वापर करून अशा पद्धतीने हॅरॅसमेंट करून त्या ठिकाणी शिवसेनेच्या काही लोकांना शिवसेना सोडण्यापासून बाध्य करत असाल, त्यांच्यावर ईडी कारवाई करत असाल, सीबीआय कारवाई करत असाल, इन्कम टॅक्स कारवाई करत असाल, त्यांची संपत्ती आता काय झालं, एकावरही कारवाई होत नाहीये. आणि त्या ठिकाणी ज्या म्हणजे गवळी होत्या, त्या जाधव होत्या, सरनाईक होत्या, त्यांना राखी बांधली आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी ज्या काही आक्षेप गेल्या होत्या त्या भावना गवळी वगैरे सगळंच माफ झालं. त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही मान्य करताय परत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये की आम्ही कशा पद्धतीने भूषण असल्यासारख्या त्या गोष्टी तुम्ही सांगत होत्या की वेषांतरे करून जायचं, राजकीय घरफोड्या करायचे का त्यावेळेला, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जर नव्हत्या, त्यांच्या डिससॅटिस्फॅक्शन होतं, तर तुम्ही तिथे बच्चू कडू म्हणतं स्वतः फडणवीस मान्य करतायत की माझ्या एका शब्दावर बच्चू कडू ताबडतोब आसामला गेले म्हणून. हे कशाचं द्योतक आहे? अरे तुम्ही महाराष्ट्राच्या पूर्वी काय केलंय? कुठली सर्व काळी कृत्य करून त्या ठिकाणी सत्ता हस्तगत केली आहे. कर्नाटकमध्ये काय केलंय? कर्नाटकचे आमदार जेव्हा इकडे पुण्यात महाराष्ट्रात आले होते तेव्हा 2014 ते 19 मध्ये फडणवीसांचं सरकार होतं. मुंबईच्या ट्रायडन हॉटेलमध्ये त्यांना शिवकुमार काँग्रेसच्या नेत्यांना भेटून नाही दिलं आणि अख्खं गृहमंत्रीपद अख्खं पोलीस त्या ठिकाणी लावलं, 144 कलम लावलं आणि हे कर्नाटकचे काँग्रेसचे आमदार मुंबईत आणून त्यांची तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या ओलीस ठेवले असं जरी म्हणलं तरी त्या ठिकाणी चूक होणार नाही. त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये काय केलं? निवडून आलेले सरकार त्याच्यानंतर पाडापाडी करून, खरेदी विक्री करून, घोडे बाजार करून, आपल्याकडे हातात असलेली पॉवरचा चुकीचा वापर करून तुम्ही बळजबरीने हे करताय.
म्हणजे एखादी आपल्याला एखाद्या लग्नाला मुलीची मान्यता नाही तर तिला मांडवातनं पळून आणण्यासारखाच हा प्रकार झाला. बरं. अजून कुठला घृणास्पद प्रकार पाहिजे याच्यामध्ये? हे कुठले नैतिकतेत नसतं. आणि त्या ठिकाणी परत निवडणुका झाल्यावर तुम्ही बघा, परंतु त्याच्या अगोदर अशा पद्धतीने राज्यपालांनी महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला मान्यता नाही दिली आणि यांचं बहुमत पण न बघता ताबडतोब त्या ठिकाणी मान्यता दिली. हे कशाचा जोर? बरं गोपाळजी, त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा निर्णयाचा आदर करणं, त्याचं इम्प्लिमेंट करणं राज्यपालाचं घटनात्मक कर्तव्य आहे. ते देखील केलं नाही. 12 विविध लोकप्रतिनिधींच्या प्रतिनिधींना सभागृहात आपल्या येण्यापासून मज्जाव केला यांनी. हे पाप कुणाचं आहे? हे त्या 12 प्रतिनिधी हे कला संस्कृती जे काही ते निष्कर्ष आहेत त्याच्यातनं होते, परंतु त्याची अंमलबजावणी न करता आपण कुठला संविधानिक अधिकाराचा तो वापर केला किंवा कर्तव्य पार पाडलं? या सगळ्या गोष्टी प्रचंड भयानक आहेत आणि तुम्ही तुमच्या हातात असलेली पॉवर जेणेकरून बळजबरीने आपण सत्ता हस्तगत करता. कारण महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून हे शिवारच्या भ्रष्टाचार आणि अनेक भ्रष्टाचाराचे घोटाळे बाहेर आले असते. या भाजपच्या अनेक नेत्यांना अटक होऊ. गोपाळजी, आपण या सगळ्या विषयावर चर्चा करू. गोपाळजी अगदी 2 मिनिटात मी तुमच्याकडे येते, कारण तिकडे काही वेळात सुनावणी सुरू होणार आहे. पाडायचं भाग होतं. आणि गुजरातच्या निवडणुकीसाठी तुम्हाला उद्योगधंदे महाराष्ट्रातले बरं गोपाळजी, या विषयावर चर्चा होत राहणार आहे. सुनावणीला काही वेळात सुरुवात होईल. आरतीजी, मी तुमच्याकडे येते. आधी मंजुनाथजी तुमच्याकडे जाते. मंजुनाथजी, शिंदे गटानं असं म्हटलेलं आहे, म्हणजे शिंदे गटाच्या वतीनं कॅवेट दाखल करण्यात आलंय की निर्णयापूर्वी आमची बाजू ऐकून घ्या. तर जर शिंदे गटानं आपली बाजू मांडली तर त्यांच्या कायदेशीर बाजू कशी काय असू शकते? एक गोष्ट आपल्याला इथे समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा कॅवेट फाईल केलं जातं, इट डज मीन दॅट याला आम्हाला एक इंटिमेशन द्यायला पाहिजे की आम्हाला पण सुद्धा वी शुड बी गिव्हन अन ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड, असं असतं ना. आता काउंटर आर्ग्युमेंट काय असणार आहे? आज मला वाटतं कपिल सिब्बल साहेब जेव्हा चालू करतील, त्यांचा आर्ग्युमेंट कन्क्लूड झाल्याच्या नंतर शिंदे गटाकडून महेश जेठ म्हणाली हा ऑर्डर कसं टेनेबल आहे आणि लिगॅलिटीली करेक्ट आहे, कॉन्स्टिट्युशनली करेक्ट आहे. आणि ईसीआयनं दिलेला आता आर्टिकल 324 प्रमाणे सादिक अली केसेस मध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाने जे डिरेक्शन दिलेले होते त्या डिरेक्शन प्रमाणे ईसीआयने जो काही ऑर्डर दिलेला आहे, जो टेस्ट ऑफ मेजॉरिटी दिलेली आहे, जो काही त्यांना असाइनमेंट केलेले आहेत, जे काही ऑब्झर्वेशन त्यांनी दिलेले आहेत, जे काही केस लॉज तिथे मांडलेले आहेत, जे काही इश्यूज त्यांनी मांडलेले आहेत, ते सगळे मुद्दे कसे मुद्द्याला असून आणि ते सुसंगत कसे आहेत आणि ते ऑन द बेसिस ऑफ कॉन्स्टिट्यूशन आणि इव्हन द प्रिव्हेलिंग लॉ म्हणजे पॅरा 15 ऑफ द ऑर्डर जे सिंपल ऑर्डर आहे त्याला संलग्नित कशी आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाईल. किंबहुना त्या पलीकडे शिवसेनेचा, मला वाटतं इथे शिवसेनेचा जो घटना होता 2018चा तो कसा अनकॉन्स्टिट्युशनली आहे याच्याकडे बोट दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न मला वाटतं शिंदे गटाकडून केले जाईल. कारण तिथे जास्त स्कोप मला वाटतं कपिल सिब्बल साहेबांना किंवा ठाकरे गटाला आहे, जिथं 2 दुजाभाव निर्माण करण्याचा प्रयत्न ह्या ऑर्डर मधून केला जात आहे असं त्यांचा मुद्दा पुढे येतो. ज्या अर्थी एकनाथ शिंदेना गट नेता आणि ठाकरेंना जेव्हा प्रमुख ह्या दोन्ही मुद्दे पुढे असताना फक्त शिंदेना तुम्ही गृहीत धरता आणि ठाकरेंना गृहीत धरत नाही, असं एक बायस ऑर्डर तुम्ही कसं काय पास करू शकता? हे तर जिथं कुठं रूम कपिल सिब्बल साहेबांना आहे तिथं हे कसं अनकॉन्स्टिट्युशनल आहे हे प्रूव्ह करण्याचा किंवा हे पटवून मंजुनाथजी तुमच्या बोलण्यावरून म्हणजे मुळात हा प्रश्न उपस्थित होतोय की सिब्बल जे ते आपले मुद्दे मांडू शकतात की 16 अपात्र आमदार अद्याप त्यांचा निर्णय झाला नाही, मग असा एवढा मोठा निर्णय निवडणूक आयोगानं कसा काय घेतला, त्याच्या कायदेशीर बाजू या सगळ्या आहेतच. मात्र जर शिंदे गटाला आपली बाजू कायदेशीर मांडायची असेल तर शिंदे गट कुठले महत्वाचे मुद्दे या ठिकाणी ठेवू शकते? फर्स्ट ऑफ ऑल मगाशी म्हटलं होतं सुप्रीम कोर्टाचा जो सादिक अली केस आहे त्या केस प्रमाणे त्या सादिक अली केस मध्ये काय सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की जेव्हा एखादा ईसीआय कडे एखादा प्रकरण येतो ज्याच्यामध्ये डिस्प्यूट चिन्हाचा डिस्प्यूट सिंबल डिस्प्यूट असेल आणि पक्षाच्या नावाचा डिस्प्यूट जर असेल त्यावेळी काही क्रायटेरिया त्यांना दिले होते. त्या क्रायटेरियापैकी एक क्रायटेरिया आहे टेस्ट ऑफ मेजॉरिटी. तर टेस्ट ऑफ मेजॉरिटी मध्ये ईसीआयनं कसा रोल आपला पूर्ण केलेला आहे त्याच्या म्हणजे
मगाशी म्हणल्यासारखंच मेजॉरिटी कसा इनर लेअर आउटर लेअर असायला पाहिजे. जसा MLAs किती आहेत आणि त्यांच्या बाजूने किती मतदान झालेला होता, ते टोटल मतदान आणि जे ठाकरे गटाकडे जे MLAs आहेत, आमदार आहेत, त्यांचे टोटल मतदान ह्याच्यामध्ये मेजॉरिटी कोणाच्या बाजूने दिसते. आणि त्याहून पलीकडे शिवसेनेच्या घटनामध्ये आणि शिवसेनेच्या एकूण एक पदाधिकाऱ्यांमध्ये शिंदे गटाच्या बाजूने जितके जास्त मेजॉरिटी कशी आहे हे ठासून प्रूव्ह करण्याचा किंवा ते पटवून देण्याचा प्रयत्न मला वाटतं शिंदे गटाकडून इथं केला जाईल. सोबतच हा ECI ऑर्डर ज्यांनी दिलेली आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचं अजून एक कंटेन्शन आहे, डिस्क्वालिफिकेशन. मगाशी ज्या पद्धतीने आपण बोललेला डिस्क्वालिफिकेशन अजून पेंडिंग असताना ECI ऑर्डर कसं पास करू शकते. त्यांचं एक आर्ग्युमेंट, लाईन ऑफ आर्ग्युमेंट अशी असू शकते की ECI इज अ इंडिपेंडंट मेकॅनिझम. ते कोणाला बांधील नाहीये की ऑर्डर केव्हा पास करायचा केव्हा पास करू नये, किंवा तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे जर आम्ही लवकर करू नये त्याला प्रोजेक्ट लावायला होता किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्याच्या नंतर आम्ही ऑर्डर पास करू दे, ECI ना देऊ दे, असं तुम्हाला म्हणण्याला कुठेही वाव नाहीये. कारण ECI एक स्वतः स्वायत्त संस्था आहे. त्यांना केव्हाही त्यांना वाटलं आज मला निर्णय द्यायचा ते निर्णय देऊ शकतात, अनलेस इट इज बी फुल्ली हर्ड. आणि तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली नसेल तर तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता. परंतु इथे दोन्ही बाजूने ऐकून घेण्याची पुरेशी वेळ दिल्याच्या नंतर हा निकाल दिला असल्यामुळं मंजुनाथजी पुन्हा एकदा एक सेकंदासाठी थांबवते, कारण युक्तिवाद जो आहे तो सुरू झालेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देणारी जी याचिका दाखल केली होती त्यावर सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि शिंदे गटाचे वकील जे आहेत ते त्यांनी युक्तिवाद सुरू केलेला आहे या सगळ्यामध्ये. मात्र त्यांनी पहिलीच ही मागणी केलेली आहे की दिल्ली हायकोर्टाकडे प्रकरण देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आलेली आहे. मंजुनाथजी बोला. अगदी 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 ह्याच्यामध्ये दिल्ली हायकोर्टाकडे म्हणण्याचा अर्थ एकच, मेंटॅलिटी वर बोलतायत की ही पिटिशन सध्या सुप्रीम कोर्टामध्ये कसे दोन पद्धती आहेत. आता ह्यांनी SLP फाईल केलेल्या आर्टिकल 32 खाली दाद मागितले सुप्रीम कोर्टामध्ये, डायरेक्टली दाद मागितले सुप्रीम कोर्टामध्ये. परंतु ECI जेव्हा एखादा ऑर्डर देते त्या ऑर्डरला प्रायमरीली तुम्ही ते चॅलेंज करू शकता आर्टिकल 226 प्रमाणे हायकोर्टामध्ये. आता डायरेक्टली त्यांनी हायकोर्टामध्ये चॅलेंज न करता सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलेली आहे. बट नाव आता टॅनेबिलिटी इश्यूवर ही प्रायमरी इश्यू झाली. प्रिलिमिनरी इश्यू आपण कायद्याच्या भाषेमध्ये प्रिलिमिनरी इश्यू म्हणतो, म्हणजे मेन मॅटर पूर्ण ऐकून घेण्याच्या अगोदर जो इश्यू येतो त्याला आपण प्रिलिमिनरी इश्यू म्हणतो. प्रिलिमिनरी इश्यू म्हणजे मेंटॅलिटीवर, कारण ह्या कोर्टामध्ये हा दावा, सध्याचा दावा किंवा सध्याचा याचिका त्या कोर्टामध्ये तग धरू शकत नाही, चालू शकत नाही. तेव्हा त्या अर्थी हा मॅटर ह्यांच्या पुढे चालवायचा कसा. मग पहिल्यांदा तुम्ही मेंटॅलिटीवर बोला, तो मेंटॅलिटीवर डिसाइड होऊ दे वेदर इट शुड बी फाइल्ड इन द दिल्ली हायकोर्ट ऑर टू बिफोर सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टानं आताच सध्याचा बेस असा गृहीत धरला की आमच्या पुढे चालू शकतो, मग त्याच्यावर पुढचा आर्ग्युमेंट होईल. अदरवाइज इट विल रिमाइंड बॅक टू दिल्ली हायकोर्ट. निश्चित बोला गोपाळजी, तुम्हाला बोलायचंय, बोला. हा विषय जो आता जे म्हणताय तो काल पण झालेला आहे. आजच्या सर्व वर्तमानपत्रात त्याच्यामध्ये आलेलं आहे की ऍडमिशनच्या वेळेलाच शिंदे गटाने हरकत घेतली होती की दिल्ली हायकोर्टाकडे हा विषय गेला पाहिजे. तो जेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि यांच्या गटाचे जे वकील आहेत कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणलं की ज्या पद्धतीने हा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय ह्याच्याशी रिलेटेड आहे, त्यामुळे याच विषयाशी रिलेटेड असल्यामुळे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासाठी रिलेटेड असल्यामुळे हा याच्या सोबत घ्यावं, तेव्हा सुप्रीम कोर्टाने त्याला अलाउड केलं. त्यामुळे आता परत ह्या विषयावर असं सांगावं की दिल्ली हायकोर्टाकडे हा घ्यावा याच्यात काही तथ्य नाही. हा विषय कालच झालेला आहे आणि ऑलरेडी जेव्हा ऍडमिशनला परमिशन दिली आहे तेव्हाच हे आर्ग्यू करू शकतात, अन्यथा हा आर्ग्युमेंटला पण विषय आला नसता. निश्चित बोला. आरतीजी, तुम्हाला बोलायचं होतं काही वेळापूर्वी. आता थेट शिंदे गटाच्या वतीनं युक्तिवाद सुरू झालेला आहे तिथं आणि त्यांनी हे प्रकरण दिल्ली हायकोर्टाकडे आधी वाचलं जावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. बरोबर. ॲज राईटली पॉइंटेड आउट, हा जो प्रिलिमिनरी इश्यू आहे तो तर कोर्टाने आधी डिसाइडच करायला पाहिजे की ज्युरिस्डिक्शनली आधी आर्टिकल 226 आर्टिकल 32च्या खाली तुम्ही डायरेक्टली SLP ला जाऊ शकता. कारण शेवटी ही एक इलेक्शन कमिशनची ऑर्डर आहे जी खरं बाय वे ऑफ अ रिट पिटिशन शुड गो टू द हायकोर्ट. सो हा प्रिलिमिनरी मुद्दा मांडणं हे अगदी बरोबर आहे. हा प्रिलिमिनरी मुद्दा पहिलाच डिसाइड केला जाईल आणि त्यानंतर मेरिट्सवर मॅटर डिसाइड केली जाईल.
पण हे झालं न्यायालयीन दृष्ट्याने जे काय होईल, सुप्रीम कोर्टाने जे निर्णय देतील त्यावर ही मॅटर हिंज होईल हे असं मला वाटतं. पण मेनली ते मी ह्या सगळ्या प्रवक्त्यांचं, एस्पेशली काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं वगैरे सगळ्यांचं ऐकलं. यांचं सारखं एक म्हणणं आहे की तुम्ही एजन्सीज वापरून सगळ्यांना तुमच्याकडे खरं म्हणजे खेचलं आहे. हा बंडखोर सुद्धा एक इंजिनियर्ड बंडखोर आहे. त्याचं इतकं बिनबुडाचं ॲलिगेशन तुम्ही कसं करू शकता? जर ह्याच एजन्सीजनी तुमच्या फेवरमध्ये डिसिजन दिला असता तर तुम्ही म्हणाला असता वा वा, हे किती इंडिपेंडेंट एजन्सीज आहेत, त्याच्यावर गव्हर्नमेंट काही कंट्रोल नाहीये. पण शेवटी एजन्सीज आपापलं काम करत असतात. एजन्सीज आपापल्या दृष्ट्याने त्यांना जे इन्व्हेस्टिगेटिव्ह पॉवर्स आहेत ते यूज करत असतात. आणि हे काय जो बंडखोर जो झाला त्याच्या मागची हिस्ट्री कोणी सांगतच नाहीये. हे असं दाखवतायत की जसं काय आम्ही बळजबरीने त्यांना किडनॅप करून त्यांना आमच्याकडे आणलं आहे. असं नाही आहे. हे एक इनेप्ट सरकार होतं, हे एक इनएफिशियंट सरकार होतं 2.5 वर्ष. आणि त्या इनएफिशियन्सीमुळे ही बंडखोरी झाली आहे. आणि ही बंडखोरी झाल्यामुळेच आज ही सिच्युएशन उद्भवली आहे. आणि शेवटी इलेक्शन कमिशनचा पण जो खरा निर्णय आहे आणि जो राईटली पॉइंटेड आउट सादिक अलीमध्ये ज्या पॅरामीटर्स ले डाऊन केल्या आहेत ऑफ मेजॉरिटी, ऑफ द फॅक्ट की तुमच्यामध्ये जी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 2018 मध्ये झाली शिवसेनेच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये, ते सुद्धा तुम्ही इलेक्शन कमिशनला कळवलं नाही. त्याच्यामुळे जो एक डेमोक्रेटिक प्रोसेस पार्टीमध्ये होता तो सुद्धा काढून घेतला आहे. तर ह्या सगळ्या पॅरामीटर्सवर जाऊनच इलेक्शन कमिशनने त्यांची ऑर्डर पास केली आहे. आणि परत हा पण प्रश्न आज समोर उभा राहिला आहे की कॅन स्पीकर डिसाइड अपॉन द डिस्क्वालिफिकेशन ऑफ द मेंबर्स. हे सगळेच मुद्दे आज कोर्टासमोर प्रेझेंट केले आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये नैतिकता काय आहे, ह्याच्यामध्ये बळजबरीपणा काय आहे. इनफॅक्ट आम्ही सगळे इश्यूज हे एका दृष्टीने एका लँडमार्क डिसिजनच होणार आहेत. सो हे जे ॲलिगेशन की तुम्ही एजन्सीज वापरत आहात, म्हणजे काही केलं तरी आम्ही एजन्सीज वापरतो. उद्या एअरपोर्ट कॉन्ट्रॅक्ट सुद्धा कोणाला गेले तुम्ही ईडीची रेट टाकताय. उद्या काही अजून काही झालं की तुम्ही इन्कम टॅक्सची रेट टाकताय. असं अजिबात नाहीये. असं असतं तर आम्ही ह्या न्यायालयीन प्रोसिजरला इतका मान का दिला असता? उद्या सुप्रीम कोर्टच्या डिसिजनलाही आम्ही मान देऊ. पण शेवटी आणि हा युक्तिवाद जो होतोय हा इटसेल्फ इज अ रिफ्लेक्शन की आपली डेमोक्रेसी अँड ज्युडिशरी आर कॉम्पिटंट टू हँडल ऑल द इश्यूज. पण सारखं म्हणून की या सगळ्या एजन्सी तुमच्या खाली आहेत, हे बिनबुडाचे आरोप आहेत आणि कम्प्लिटली इनकरेक्ट आहेत. तुम्ही हिस्ट्री ऑफ द बंडखोर देत नाही आहात. का हा बंडखोर झाला हे खरं म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये एक मी काय म्हणते इंट्रोस्पेक्शन करायला पाहिजे की हा बंडखोर का झाला. मंजुनाथजी मी गोपाळजी तुमच्याकडे येते कारण तिथे युक्तिवाद सुरू झालेला, काही महत्वाचे मुद्दे तिथे कोर्टात मांडले जात आहेत. मंजुनाथजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की विधिमंडळ पक्षाच्या आधारावर निवडणूक आयोगाने निर्णय कसा दिला असा युक्तिवाद पहिलाच जो आहे तो सिब्बल यांनी यावेळी मांडलेला आहे. जी तांत्रिक बाजू आहे तीच पहिली मांडली आहे. नक्कीच मगाशी सुद्धा आपण चर्चा करत होतो त्यासोबतच रवींद्रजी मला अजूनच मुद्दा मांडायचा आहे. त्यांनी टेस्ट ऑफ मेजॉरिटीवर सुद्धा फोकस करत आहेत. ज्या पद्धतीने मगाशी आपण डिस्कस केला त्या टेस्ट ऑफ मेजॉरिटीवर सुद्धा ते डिस्कस करत आहेत. आणि दिस इज अ लाईन ऑफ आर्ग्युमेंट आणि ठाकरे गटाला ह्याच मुद्द्यावर त्यांना आर्ग्युमेंट करावी लागेल. कारण ईसीआयच्या ऑर्डर मध्ये लूप होल्स काय आहेत किंवा हाऊ इट इज सफरिंग फ्रॉम द इलिगॅलिटी ऑर इट इज वाईड ऑर्डर असं हे दाखवून देणं ह्यांची जबाबदारी असणार आहे. आणि ते दाखवण्याचा प्रयत्न सिब्बल साहेब त्यांच्या पद्धतीने करतात. आणि त्याच्यामधले प्रकर्षानं पुढे येणारे मुद्दे जे काय आहेत ते फक्त ईसीआयनं जी मेजॉरिटी दाखवली ते फक्त लेजिस्लेटिव्ह प्रायोरिटीमध्येच, म्हणजे जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांच्यामधील जी मेजॉरिटी दिसते त्या मेजॉरिटी बेसिसवरच त्यांनी फक्त चिन्ह शिंदे गटाकडे वर करण्यात आला. त्यासोबतच टेस्ट ऑफ मेजॉरिटी जे सादिक अली केसेसमध्ये त्यांनी पॅरामीटर्स घालून दिले होते त्याच्या कुठेतरी व्हायलेट होते का? कारण फक्त त्यांनी लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या मेजॉरिटी बेसिसवर हा मुद्दा मांडतायत किंवा शिंदे गटाकडे चिन्ह वर करतायत. त्यासोबत राज्यसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आमच्याकडे विधान परिषदमध्ये आमच्याकडे जी मेजॉरिटी आहे त्या मेजॉरिटी बद्दल काही एक वाच्यता ही निर्णय ईसीआय करत नाहीये. मग असं असताना ही टेस्ट ऑफ मेजॉरिटी ट्रूली घडलेला आहे का किंवा वेदर ट्रूली पॅरामीटर व्हिच हॅज बीन सेटल्ड डाऊन बाय द सादिक अली केस इज फॉलोड बाय द ईसीआय ऑर नॉट, हे प्रकर्षाने मांडण्याचा प्रयत्न मला वाटतं सध्याचा आर्ग्युमेंट मध्ये कपिल सिब्बल साहेब करत आहेत. निश्चित मंजुनाथजी, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे ते गोपाळजी बोला, तुम्हाला खूप वेळापासून बोलायचंय, बोला. आता आरतीजी ज्या बोलल्या
की हे चुकीचा प्रचार आहे वगैरे. मला एक सांगायचं, तुम्ही आम्ही जे सोडून द्या, आम्ही काय करतो, पॉलिटिकल लोक काय करतात ते सोडा. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाची नेमणूक कशी झाली याविषयी आता परखड, आता 2-3 महिन्यापूर्वी कडक ताशेरे ओढले ना. एक दिवसातच ह्या सगळ्या गोष्टी का झाल्या? एक दिवसातच सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या सदस्याची जी इलेक्शन कमिशनची नेमणूक कुठल्या निष्कर्षावर केली आम्हाला पण कळून दे असं सांगितलंय ना. हे एकाच दिवसात का झालं? दुसरं, 4 जजेसनी लोकांच्या अदालतमध्ये येऊन पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की आमच्यावर दबाव आहे, मोठ्या दबावाखाली काम करतोय. जे जे जजेस आहेत ते राज्यसभा सदस्य घेत आहेत. एक तर जे नझीर आहेत त्यांना आता 1 महिन्याच्या आत निवृत्त झाल्या तिकडे राज्यपाल नेमलं यांनी. म्हणजे हे कशा पद्धतीने करतायत हे काही समजत, म्हणजे न समजण्या इतकं भारतातली जनता इतकी दूधखुळी नाहीये ना. आपण म्हणतायत की इनइफिशियन्सीच्या मुद्द्याखाली हे सगळे बंड झालं किंवा बाहेर पडले. मग ते बंड झालं असतं तर 2.5 वर्ष आमच्याबरोबर राहिले ते इनइफिशियंट म्हणजे महाविकास आघाडीमध्ये, आणि तुमच्या बरोबर आले की इफिशियंट. महाविकास आघाडीमध्ये आले की त्यांच्याकडे काळा पैसा दिसतो, त्यांच्याकडे मोठ्या धाडी पडतात, आणि तुमच्याकडे आले की वॉशिंग मशीन सारखे एकदम ते स्वच्छ होतात. मग त्यांच्यावर पुढे काही चौकशी नाही, काही नाही. तुमच्यात आलेले लोक जाहीर बोलतात की भाजपमध्ये गेले की रात्री निवांत झोप येते. हे सगळं कशाचं होतं ते? आणि परत आरती जी म्हणतायत की नैतिकता वगैरे, मग ह्याला काय सांगताय? बरं गोपाळजी पुन्हा एकदा, बरं गोपाळजी मी पुन्हा एकदा थांबवते, मंजुनाथजींकडे जाते. मंजुनाथजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही काही वेळापूर्वीच म्हणालात की राज्यसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्यांच्या संख्येबळाचा विचार केला गेला नाही असं सिब्बलांनी म्हटलंय, आणि आता खरं तर कौल यावर काय युक्तिवाद करू शकतात? कौलची त्यांच्या लाईन ऑफ आर्ग्युमेंट मला वाटतं ह्याला काउंटर जर त्यांना द्यायचं असेल तर सिम्पली दे कॅन से लाईक विधान परिषद आणि राज्यसभेवर निवडून येणारे MLA हे डायरेक्टली लोकांमधून निवडून आलेले आमदार नसतात किंवा खासदार नसतात. आणि जी ट्रू वोट्स आहेत की ट्रू मेजॉरिटी कुठून दिसून येते, that would be lies in the MLAs who are directly elected from the constituency. म्हणजे जे प्रत्यक्षात निवडणूक रिंगणात उतरून लोकांची मतं मिळून बहुमताने समोरच्याला पराभूत करून निवडून आलेले असतात. ती ट्रू सेन्स मध्ये एक मेजॉरिटी किंवा ती ट्रू सेन्स मध्ये एक काय म्हणतो आपण एक इम्पॉर्टन्स त्याला येऊ शकतं, आणि ते ट्रू सेन्सेस मध्ये डेमोक्रेटिक सेटअप मध्ये त्याला खूप महत्वाचं स्थान असणार आहे, कारण ते डायरेक्ट लोकांच्या मधून निवडून आलेलं असतं. मग वेटेजचं जर आपण जर बघितला, राज्यसभा असू दे किंवा विधानसभा असू दे, विधान परिषद असू दे किंवा विधानसभा असू दे, ह्यापैकी दोनांपैकी जास्त वेटेज हा नेहमी विधानसभा मधून निवडून आलेल्या आमदारांना जास्त दिलं जातं. निश्चित. मंजुनाथजी, गोपाळजी वेळ संपलेली आहे. मी ही चर्चा अशी सुरू राहणार आहे कारण सुनावणी सुरू आहे. आरतीची वेळ आपली संपलेली आहे. खूप धन्यवाद. मंजुनाथ कक्कलमेली होते आपल्याबरोबर, गोपाळजी होत्या, आरतीजी होत्या. या सगळ्यावर चर्चा जी अशी सुरू राहणार आहे कारण सुनावणी आता निवडणूक आयोगावर जी याचिका उद्धव ठाकरेंनी दाखल केलेली आहे त्यावर सुनावणी सुरू झालेली. कपिल सिब्बल असो किंवा कौल असो यांचा जोरदार युक्तिवाद देखील सुरू झालेला आहे.